हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे. मी वैष्णवी तुमचं स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. खूप दिवस झाले मी ब्लॉग वगैरे टाकलेला नव्हता आणि आजपासून मी ब्लॉगिंगची परत सुरुवात करत आहे. मग काय लागले उठून कामं वगैरे आवरायला, आणि कामं आवरली तर टी व्ही चालू केली नाही असं कधीच होणार नाही. मग काय छान असे गाणी लावले, बघा कसे चुटकी सरसर मी भांडे घासून घेतले. माझ्यात पावरच तेवढी. मग काय बाकीचे कामं आवरले आणि माझं पण आवरून मी लागले स्वयंपाकाच्या तयारीला. आणि आज स्वयंपाकामध्ये विचार सुरू होता. आज मी कांद्याची पात बनवणार होते भाजीमध्ये, आणि परत लक्षात आलं माझ्या की मी मेथीची भाजी पण आणलेली आहे. मग तिला घेऊन म्हणलं चला. आणि तुम्ही तर हे गाणं ऐकलंच असेल की कहते है मुझको हवा हवाई. कसं वाटतंय ते गाणं सूट होतंय की नाही ना, मला नक्की सांगा तुम्ही. आणि मग काय भाजी वगैरे निसायला लागले मी, आणि भाजी निसत निसत टी व्हीमध्ये सुरू होता इमोशनल सीन. मग मला काय थोडंसं रडू आलं बाबा. मग म्हणलं आपलं भाजी निशित रडून पण घ्यावा म्हणलं. आणि माझी स्पीड तर बघा, तोंडा एवढी तर माझ्या हाताची स्पीड चालायला लागली. आता माणसं म्हणतच असतात की बरं की तोंडा एवढी तुझ्या हाताची पण स्पीड वाढव. माझी वाढवली का नाही मला नक्की सांगा बरं तुम्ही. भाजी तर निसायची झालेली होती, आणि कांद्याची पात चिरण्यासाठी मी नवीन टेक्निक आणले. आणि कोणाकोणाला कांद्याची पात चिरायचा माझ्यासारखाच कंटाळा येतोय, त्यांनी अशी ट्रिक नक्की फॉलो करा. पटकन होतोय, आपला वेळ सुद्धा वाया जात नाही. मग काय मी पटपट घेतली कट करून. भाजी झालेली होती निसायची, कांद्याची पात केली. मी कट करून घेतले शेवग्याची शेंगा, कारण मला भाजी बनवायची होती शेवग्याची शेंगाची. माझं तर डोकं तर बघा, एवढं सगळं केलं, मला भाजी तर बनवायची होती वेगळीच. मग काय एका गॅसवरती शेंगा उकडायला टाकल्या आणि दूध गरम करायला ठेवून तांदूळ निवडत बसली. मग काय भात शिजायला घातला आणि लागले की भाजीच्या तयारीला. भाजी बनवून घेतली आणि मला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये, कारण माझ्या गोळ्या राहिलेल्या होत्या. मग काय पटकन भाजी वगैरे बनवून घेतली आणि म्हणलं चला आपलं पण आवरून घ्यावा. आणि माझं तुम्हाला डोकं दाखवते बघा. तुम्ही जॉकेट घालताना मी कसं जॉकेट घातलेलं आहे. तर हे तर बघा, एक हात घातलेला तर होता, सगळं टी व्हीकडे लक्ष होतं. टी व्हीमध्ये सिरियल सुरू होती ना, बायकाचं काय डोकंच चलत नाही. मग काय टी व्ही बघत बघत स्वेटर वगैरे नीट घातलं आणि आव्हानला म्हणलं चला आता माझं आवरलेलं होतं. मग आम्ही निघालो होतो मेडिकलमध्ये गेल्याच्या नंतर कळालं तिथं तर मेडिकलवाले नाहीतच. मग आम्हाला भरपूर वेळ लागला. तिथं 9 वाजले आणि माझ्या डोक्यात एकच विचार होता, मला जाऊन भाकरी बनवायच्या होत्या. हेच राहिलं होतं. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो बाय बाय.